पोस्टल ज्ञान क्लासेसतर्फे या सखोल ज्ञान सत्रात किंवा ज्याला आपण डीप डाईव्ह म्हणतो त्यात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला विषय खूपच खास आहे. नक्कीच. खूपच माहितीपूर्ण होणार आहे आजची चर्चा. हो ना. आज आपण पोस्ट ऑफिस डिपार्टमेंटल प्रमोशनल एक्झामिनेशन्स आणि विशेषतः LDCच्या तयारीसाठी पोस्टल ज्ञान क्लासेसने दिलेल्या माहितीवर आधारित चर्चा करणार आहोत. अगदी बरोबर. आणि LDC परीक्षांच्या तयारीसाठी पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्स खरोखरच खूप उपयुक्त आहेत. हो, मी त्या नोट्स वाचत होते आणि मला नेहमी वाटायचं की पोस्टाचे नियम साधे असतील, पण समजा एखाद्या पाकिटावरील पारदर्शक खिडकीसाठी वापरलेलं प्लास्टिक 15 मायक्रॉनपेक्षा थोडं कमी जास्त झालं तर काय होईल? सर्वसामान्य लोकांना वाटेल की काहीच फरक पडणार नाही, पण टपाल खात्यात ही छोटी चूक तुम्हाला महागात पडू शकते. बापरे, म्हणजे थेट दुप्पट टपाल खर्च. हे वाचून मी तर थक्कच झाले. एवढ्या मोठ्या आणि जुन्या टपाल व्यवस्थेमध्ये प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी इतके काटेकोर नियम, हे म्हणजे एखाद्या इंजिनिअरिंग ब्ल्यूप्रिंट सारखंच आहे. खरं तर हे त्याहूनही अधिक गुंतागुंतीचे आहे. कारण इंजिनिअरिंगमध्ये इमारत एका जागी स्थिर असते, पण टपाल खात्यात अमलाखो पत्रे आणि पार्सल्स रोज प्रवास करत असतात. बरोबर. त्यामुळे माहितीच्या या महासागरातून केवळ नियम पाठ करून चालत नाही. यामागील शिस्त आणि का, म्हणजे हे नियम असे का बनवले आहेत, हे समजून घेणं परीक्षेसाठी आणि प्रत्यक्ष कामासाठी खूप महत्वाचं आहे. अगदी सहमत आहे मी. आणि म्हणूनच आपण टपाल सेवेचा पाया असलेल्या पत्रापासून सुरुवात करूया. कारण इथूनच वजनाचे आणि आकाराचे मूलभूत नियम सुरू होतात, नाही का? होय, पत्राची संकल्पना सर्वात मूलभूत आहे. तर पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्सनुसार पत्राचे जास्तीत जास्त वजन 500 ग्रॅम असू शकते. पण मला ज्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं ती म्हणजे पाकिटाची जाडी. अच्छा, ती 0.15 मिलीमीटरची अट. हो, पाकिटाची जाडी 0.15 मिलीमीटर ते 0.5 मिलीमीटर असावी आणि कागद किमान 70 GSM म्हणजे ग्रॅम्स पर स्क्वेअर मीटर असावा. मला सुरुवातीला वाटलं की हा फक्त कागदोपत्री नियम असेल, पण यामागे नक्कीच काहीतरी तांत्रिक कारण असावं. अगदी बरोबर ओळखलात. यामागे ऑटोमेटेड मेल प्रोसेसिंग सेंटर्स म्हणजेच AMPC ची यंत्रणा आहे. 70 GSMचा कागद हा विशिष्ट मजबूतीचा असतो. म्हणजे मशीनमध्ये फाटू नये म्हणून. हो, जेव्हा लाखो पत्रे हायस्पीड मशीनमधून सॉर्ट होतात तेव्हा ती प्रचंड वेगाने पट्ट्यांवरून फिरतात. मशीनच्या आत ती U आकारात वागतात. कागद पातळ असेल तर तो मशीनमध्ये अडकून पूर्ण सॉर्टिंग थांबू शकतं. बापरे, म्हणजे एका पातळ पाकिटामुळे हजारो पत्रांचा खोळंबा होऊ शकतो. आता मला समजलं. याच कारणामुळे खिडकी असलेल्या पाकिटांचे म्हणजे विंडो एन्कलोपचे नियम इतके अचूक आहेत. बरोबर. तिथे तर मोजमाप अजूनच सूक्ष्म असतं. हो, नोट्समध्ये स्पष्ट दिले की खिडकीसाठी ग्लासीन पेपर वापरला असेल तो 35 GSM असावा. सेलोफेन पेपर असेल तर 40 GSM आणि जर PVC वापरले असेल तर जाडी बरोबर 15 मायक्रॉनच हवी. आणि तिथंही एक कडक अट आहे. या पारदर्शक खिडकीतून फक्त प्राप्तकर्त्याचा पत्ता आणि बारकोड दिसला पाहिजे. इतर कोणताही मजकूर वाचता कामा नये. अच्छा, म्हणजे ग्राहकांच्या गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य. नक्कीच, प्रायव्हसी महत्वाची आहेच. शिवाय कागद फाटू नये आणि ऑप्टिकल स्कॅनर्सना पत्ता स्पष्ट वाचता यावा, यासाठी हे डायमेन्शनल नियम आहेत. स्कॅनर्सवरून मला एक नियम आठवला. बारकोडसाठी पाकिटाच्या खाली 15 मिलीमीटर जागा सोडणं आवश्यक आहे आणि 2D बारकोड किंवा QR कोडच्या आजूबाजूला 5 मिलीमीटरची क्वायट स्पेस असावी. हो, ती शांत जागा खूप महत्वाची असते. पण ही 5 मिलीमीटरची जागा का? म्हणजे आधुनिक स्कॅनर्स एवढे संवेदनशील असतात की आजूबाजूला काही असेल तर ते गोंधळतात, असं काही आहे का? अगदी अचूक. मशीन सेकंदाला अनेक पत्रे स्कॅन करतं. बारकोडच्या अगदी लागून डिझाईन किंवा अक्षरे असतील तर स्कॅनर त्याला डेटा समजून वाचतं आणि एरर दाखवतो. अच्छा, म्हणजे ती क्वायट स्पेस स्कॅनरला सांगते की डेटा फक्त याच चौकोनात आहे. होय, आणि यापैकी कोणताही नियम मोडला तर टपाल खाते थेट दुप्पट टपाल शुल्क म्हणजे डबल पोस्टेज आकारते. फक्त चुकीच्या आकारामुळे थेट डबल? हो, कारण चुकीच्या आकारामुळे पत्र मशीनमध्ये जात नाही. मग मॅन्युअल सॉर्टिंग करावं लागतं, ज्याला वेळ लागतो. हा दंड त्या अतिरिक्त वेळेची किंमत असतो. खरंच हा दंड सिस्टमला शिस्त लावणार आहे. बरं, चर्चेच्या ओघात मला एक छोटीशी क्विज विचारायची आहे. आपण पाहिलं की पत्राचं वजन 500 ग्रॅम असू शकतं.
तर नियमांनुसार एका पोस्टकार्डचं जास्तीत जास्त वजन किती असू शकतं? हा खूप छान प्रश्न आहे आणि उत्तर अगदीच अनपेक्षित आहे. हो ना. पोस्टकार्डचं कमाल वजन फक्त 5 ग्राम भरतं. पत्राच्या तुलनेत हे अगदीच नगण्य आहे आणि त्याचा आकारही 140 मिलीमीटर बाय 90 मिलीमीटर असावा आणि त्यावर पोस्ट कार्ड असं लिहिलेलं असावं. बरोबर. आणि पोस्टकार्ड व्यतिरिक्त लेटर कार्ड, ज्याला आपण इनलँड लेटर म्हणतो, त्याचंही कमाल वजन 5 ग्रॅमच असतं. आणि त्याला 3 फ्लॅप्स असतात ना? हो, प्रायव्हेट मॅन्युफॅक्चररने बनवलेल्या लेटर कार्डला 3 फ्लॅप्स असतात आणि ते सर्व बाजूनी चिकटवून बंद असावं लागतं. आणि पोस्टकार्ड दुमडेलं किंवा कापलेलं नसावं. जर कोणी ते कापून पाठवलं तर? तर ते पोस्टकार्ड मानलं जात नाही. ते थेट पत्र म्हणून ग्राह्य धरलं जातं आणि पत्राचं शुल्क व आधी भरलेलं शुल्क यातील फरकाचा दुप्पट दंड लागतो. बापरे! आणि हा दंड किमान 1 रुपया असलाच पाहिजे अशी तरतूद आहे नोट्समध्ये. हो, कारण पोस्टकार्ड ही सवलतीची सेवा आहे. सवलतीचा गैरवापर झाला तर महसुलाच्या संरक्षणासाठी दंड आकारणे गरजेचे असते. महसुलावरून मला एक प्रश्न पडला. जर संस्था लाखो ग्राहकांना छापील पुस्तके किंवा मासिके पाठवत असतील, तर तिथेही हे 500 ग्रॅमचे नियम लागू होतात का? तिथेच बुक पोस्ट आणि छापील साहित्याची संकल्पना येते. तिथे गोपनीयता थोडी कमी करून वजनात मोठी सवलत मिळते. अच्छा, म्हणजे मोठ्या प्रमाणावर छापील साहित्य पाठवण्यासाठी बुक पोस्ट याचं जास्तीत जास्त वजन 5 किलो असू शकतं, पण सर्वात मोठी अट म्हणजे ते उघड्या पाकिटात म्हणजे अनफास्टन्ड असावं. बरोबर. आणि त्यात कोणताही वैयक्तिक पत्रव्यवहार नसावा. पाकिट उघडं का असावं? म्हणजे टपाल अधिकाऱ्यांना ते तपासून पाहता यावं यासाठी का? अगदी बरोबर. कोणी सवलतीच्या दराचा गैरफायदा घेऊन वैयक्तिक पत्र तर पाठवत नाहीये ना, हे पाहण्यासाठी. आणि जर नियम मोडला तर? नोट्समध्ये दिले आहे की वजन 500 ग्रॅमपर्यंत असेल तर ते पत्र मानलं जातं आणि जास्त असेल तर पार्सल. आणि जे स्वस्त असेल त्यानुसार दुप्पट शुल्क आकारलं जातं. हो, टपाल खात्याचा हा अतिशय समतोल दृष्टिकोन आहे. गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई होते, पण सामाजिक दृष्टिकोनही जपला जातो. उदाहरणार्थ, अंधांसाठीचे साहित्य किंवा लिटरेचर फॉर द ब्लाइंड. हो, हे मी वाचलं. बुक पोस्टची मर्यादा 5 किलो आहे, पण अंधांच्या साहित्यासाठी ती थेट 7 किलो आहे. हो, कारण ब्रेल लिपीतील पुस्तकांचा कागद खूप जाड आणि जड असतो. नक्कीच. हे टपाल खात्याचं सामाजिक भान म्हणजेच सोशल रिस्पॉन्सिबिलिटी दर्शवतं. पाकिटावर लिटरेचर फॉर द ब्लाइंड लिहिलेलं असावं आणि ते दोन्ही बाजूनी उघडं असावं. समाजातील प्रत्येक घटकाला माहिती मिळण्याचा अधिकार आहे. याच जनसेवेचा दुसरा भाग म्हणजे नोंदणीकृत वर्तमानपत्रे, रजिस्टर्ड न्यूजपेपर्स. या वर्तमानपत्रांसाठी एक नवीन कायदेशीर बाब नोट्समध्ये आहे. आणि ही आपली आजची दुसरी क्विज असू शकते. सांगा पाहू, काय आहे ती? वर्तमानपत्रांसाठी कोणत्या नवीन कायद्यानुसार नोंदणी असणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे प्रेस अँड पिरियॉडिकल्स रजिस्ट्रेशन ॲक्ट 2023. बरोबर. आणि वर्तमानपत्राच्या पहिल्या किंवा शेवटच्या पानावर हा नोंदणी क्रमांक छापणे अनिवार्य असते. त्यांचे दर तर खूपच कमी आहेत. पहिल्या 100 ग्रॅमसाठी फक्त 50 पैसे आणि पुढील प्रत्येक 100 ग्रॅमसाठी केवळ 20 पैसे. आजच्या काळात हे अविश्वसनीय वाटतं. लोकशाहीत माहितीचा प्रसार महत्वाचा असतो, त्यामुळे दर कमी ठेवलेत. आणि विद्यार्थ्यांसाठी ज्ञानपोस्ट नावाची एक उत्तम सुविधा पण आहे. होय, शैक्षणिक पुस्तके पाठवण्यासाठी ही विशेष सुविधा आहे, खास करून LDC सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी. नक्कीच. आता आपण कागदपत्रांच्या जगातून पार्सल्सकडे वळूया, म्हणजे मोठ्या वस्तू आणि त्या पाठवताना पाळायचे सुरक्षेचे नियम. इंडिया पोस्ट पार्सल हे जमिनीवरून म्हणजे सरफेसने पाठवलं जातं. हो, आणि यात कॅश ऑन डिलिव्हरी किंवा विम्यासारख्या सुविधाही मिळतात. पण पार्सल ऑपरेशन्समध्ये वेळ खूप महत्वाची असते. म्हणजे तो डेमरेज चार्जवाला नियम ना? हा आपली तिसरी क्विज आहे. पार्सलची डिलिव्हरी न घेतल्यास 500 ग्रॅमवरील आंतरराष्ट्रीय पार्सलसाठी रोज किती रुपये डेमरेज चार्ज लागतो? याचं उत्तर आहे प्रतिदिन 10 रुपये. जर प्राप्तकर्त्याने 7 दिवसांच्या आत डिलिव्हरी घेतली नाही तर 8व्या दिवसापासून हा चार्ज लागतो. पोस्ट ऑफिसची डिलिव्हरी ऑफिसेस ही काही गोडाऊन्स नाहीयेत. हा दंड लावल्याने लोक लवकर पार्सल घेऊन जातील आणि सिस्टीमवरील ताण कमी होईल. अगदी बरोबर. आणि हा ताण कमी करण्यासाठी पत्ता लिहिण्याच्या नियमांमध्येही प्रचंड काटेकोरपणा आहे. हो, पत्ता उजव्या बाजूला वरून 40 मिलीमीटर जागा सोडून लिहावा. तिकटांसाठी 74 मिलीमीटर जागा असावी. पत्त्याच्या ओळींमध्ये 1 ते 5 मिलीमीटर अंतर असावे. आणि एका ओळीत कमाल 40 अक्षरे असावीत.
बरोबर. 40पेक्षा जास्त अक्षरे असतील तर OCR कॅमेरे ते नीट वाचू शकत नाहीत ना? हो, हे डायमेन्शनल नियम पूर्णपणे ऑटोमेशनसाठी बनवले आहेत. आणि सुरक्षेसाठी प्रतिबंधित वस्तूंची ही एक यादी आहे. प्रतिबंधित म्हणजे प्रोहिबिटेड आयटम्स, अश्लील साहित्य, IATA किंवा ICAOच्या नियमानुसार येणारे स्फोटके, बनावट वस्तू, जिवंत प्राणी, हे सगळं समजण्यासारखं आहे. पण यात एक विशेष नियम आहे. हो, तोच मला विचारायचा होता. नियम सांगतो की पाठवणारा आणि प्राप्तकर्ता सोडून इतर कोणत्याही 2 व्यक्तींमधील वैयक्तिक पत्रव्यवहार पार्सलमध्ये पाठवण्यास सक्त मनाई आहे. बरोबर. पण असं का? धोकादायक पदार्थ प्रतिबंधित असले ठीक आहे, पण पार्सलमध्ये इतर दोघांचा पत्रव्यवहार का नसावा? इथे धोका जीवितहानीचा नसून महसुलाचा आहे. टपाल खात्याचा पत्रांच्या वहनावर एकाधिकार म्हणजे मोनोपोली आहे. अच्छा. लोकांनी मोठ्या पार्सलमध्ये इतरांची 100 पत्रे एकत्र करून स्वस्तात पाठवली तर टपाल खात्याचे पत्रांवर मिळणाऱ्या महसुलाचे प्रचंड नुकसान होईल. ओहो. महसूल संरक्षणाची ही संकल्पना खरंच खूप हुशार आहे. आता आपण या सत्राच्या अत्यंत निर्णायक भागाकडे येऊया. दर, नुकसान भरपाई आणि आर्थिक सेवा. भरपाई म्हणजेच कंपन्सेशनचे नियम ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. हो, पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये दिले की स्पीड पोस्टला वितरणास केवळ उशीर झाला तर केवळ पोस्टेज फी परत मिळते. पण जर स्पीड पोस्टची वस्तू पूर्णपणे गहाळ झाली किंवा नुकसान झाले तर भरलेले दुप्पट पोस्टेज किंवा ₹1000 यापैकी जे कमी असेल ती भरपाई मिळते. हे देशांतर्गत झालं. आंतरराष्ट्रीय नोंदणीकृत पत्रासाठी 30 SDR आणि आंतरराष्ट्रीय EMS साठी 130 SDR इतकी भरपाई मिळते आणि ट्रॅक्ट पॅकेटसाठी कमाल ₹1000. इथे SDRची संकल्पना स्पष्ट करणं गरजेचे आहे. टपाल खात्याला एका समान मूल्याशी जोडून ठेवण्यासाठी हा SDR वापरला जातो. अगदी अचूक. आणि आर्थिक सेवांमध्ये मनी ऑर्डर आणि पोस्टल ऑर्डरचं कमिशनही रिस्क मॅनेजमेंटवर अवलंबून असते. हो, मनी ऑर्डरसाठी प्रत्येक ₹20 ₹1 कमिशन आणि पोस्टल ऑर्डरसाठी ₹10 ₹1, ₹20 ₹2, ₹50 ₹5 आणि ₹100 ₹10 कमिशन. रक्कम जेवढी मोठी तेवढा धोका जास्त. तसंच विम्याचंही आहे. हो, स्पीड पोस्टसाठी ₹200 ₹4 फी. इतर वस्तूंसाठी ₹200 ₹10 आणि पुढील प्रत्येक ₹100 ₹6. हे सर्व आकडे केवळ परीक्षेसाठी नाहीयेत, तर या प्रचंड मोठ्या ऑपरेशनला चालवणारे नट बोल्ट आहेत. नक्कीच. सत्राच्या शेवटी श्रोत्यांना इंटरनेटवर एक विषय शोधण्यासाठी प्रोत्साहित करायला मला नक्की आवडेल. आजच्या डिजिटल युगात जिथे वेब बेस्ड ई-कॉमर्स लॉजिस्टिक कंपन्या वेगाने वाढत आहेत, तिथे भारतीय टपाल खाते कसे टिकून आहे? अगदी तेच. भारतीय टपाल खात्याचे हे जुने पण अत्यंत काटेकोर डायमेन्शनल आणि सांख्यिकीय नियम कसे तगदुरून आहेत आणि ते लॉजिस्टिक वेब प्लॅटफॉर्म्सना कशी टक्कर देत आहेत यावर नक्की विचार करा आणि वेबवर याविषयी अधिक माहिती वाचा. शिस्त आणि तळागाळापर्यंत पोहोचण्याची क्षमता हीच इंडिया पोस्टची ताकद आहे. नक्कीच. परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की LDCE परीक्षांच्या तयारीसाठी पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्स अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक आहेत. होय, या नोट्सचा चांगला अभ्यास केला तर यश नक्कीच मिळेल. पोस्टल ज्ञान क्लासेसशी जोडल्या गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर कनेक्टिंग विथ पोस्टल ज्ञान क्लासेस. होय, सर्वांचे आभार. हे लेक्चर पोस्ट ऑफिस डिपार्टमेंटल प्रमोशनल एक्झामिनेशन्सच्या तयारीसाठी पोस्टल ज्ञान क्लासेसद्वारा दिले गेले आहे. This is the lecture information given by Postal Gnan classes for the preparation of Post Office Departmental Promotional Examinations. सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. शेवटी पोस्टल ज्ञान क्लासेसचे हे लेक्चर पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्स लाईन फॉर वॉचिंग पोस्टल ज्ञान क्लासेस लेक्चर. अभ्यास करत रहा आणि यशस्वी व्हा.